नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता। श्री भगवान वाच पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते नहि कल्याणकृत कष्टित दुर्गतिं तात गच्छति। तव श्रीकृष्ण म्हणते पार्था जया मोक्ष सुखी आस्था तया मोक्षा वाचोनी अन्यथा गती आहे गा। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या षष्ठम अध्यायाचा विचार आपण क्रमशः करत आहोत। अध्यात्म प्रांतामध्ये प्रवास करणारे साधक संख्येनं फार कमी असतात। मानव मात्राचा विचार केल्यानंतर या मानवामध्ये 4 प्रकार संभवतात। पहिला प्रकार असा आहे की ज्याला शास्त्र संस्कार अजिबात नाही, जो निषिद्ध भोगामध्ये आसक्त आहे त्याला पामर असं म्हणतात। त्याच्यापेक्षा थोडासा बरा आहे की जो विहित विषयांचं सेवन करतो पण दिव्य असणाऱ्या भोगामध्ये पुन्हा आसक्त आहे त्याला विषयी असं म्हणतात। तिसरा वर्ग जो आहे त्याला जिज्ञासू किंवा साधक म्हणतात। त्याच्या जीवनामध्ये सत्संगती केल्यामुळे आणि सत्शास्त्राचं श्रवण झाल्यामुळे या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहे बरं। जिज्ञासू साधकाच्या जीवनामध्ये सत्संगतीचा प्रभाव आणि सत्शास्त्राचं त्याला श्रवण करायला मिळालेलं आहे। या 2ही गोष्टी मिळण्याकरता पराकोटीचं पुण्य असावं लागतं। जोपर्यंत आपल्या चांगल्या पुण्याचा उदय होत नाही तोपर्यंत आपल्याला चांगल्या लोकांच्या संगतीचा लाभच होत नाही। संगती मिळत नाही असं नाही, संगती बऱ्याचदा आपल्याला मिळते। त्या संगतीला आपण चांगलं असंही म्हणतो पण ती चांगली असतेच असं मात्र बऱ्याचदा घडत नाही। चांगलेपणाच्या नावाखाली बऱ्याचदा आपल्याला इतर लोकांची संगती मिळते आणि मग जशी संगती असेल तसाच आपल्या विचारावर प्रभाव होतो। म्हणून चांगल्या प्रकारच्या लोकांची संगती मिळणं हे सुद्धा फार मोठ्या पुण्याचं फल आहे। किंबहुना आपल्या जीवनामध्ये महापुरुषांच्या संगतीचा लाभ व्हायचा असेल तर आपल्यावर देवाचाच अनुग्रह व्हावा लागतो, नाहीतर आपल्याला संगती चांगल्या प्रकारची मिळतच नाही। म्हणून तर आचार्यांनी असं म्हटलं आहे ना, दुर्लभम त्रयमे वैतत दैवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयाः। ज्याला चांगल्या महापुरुषाचा सानिध्याचा सहवास मिळाला त्याने आपल्या जीवनाचा पुण्याचा विचार केला पाहिजे की आपलं पराकोटीचं पुण्य आहे। ज्याला सत्संगती चांगली मिळाली आणि संतांच्या संगतीमध्ये राहून ज्याला सत्शास्त्र श्रवण करायला मिळालं। विचारसागरामध्ये या 2 शब्द वापरले बघा, संगती करतासुद्धा सत्संगती आणि शास्त्राकरतासुद्धा सत्शास्त्र असे 2 शब्द वापरले। आपण फार बारकाईने शब्दाकडे पाहत नाही, कारण ते आपल्याला बऱ्याचदा घाईघाईनं फक्त वाचायचं असतं किंवा आपल्याला ते उरकायचं असतं, त्यामुळे लक्षात येत नाही। ज्या शास्त्रामध्ये सत्स्वरूप परमात्म्याचा विचार केलेला आहे किंवा त्या परमात्म्याची ज्यांना प्राप्ती झाली आहे त्यांना संत असं म्हणतात, ते सत्शास्त्र आहे। आणि ज्याला संतांच्या सानिध्यामध्ये सत्शास्त्राचं श्रवण करायला मिळालेलं आहे। नाहीतर हल्लीच्या काळामध्ये बरेच लोक आमचं शास्त्र फार चांगलं आहे, आमचं पुस्तक फार चांगलं आहे अशी बऱ्याचदा पुस्तकं फुकट वाटतात। ते सत्शास्त्र असेल असं काहीच नाही, त्याच्याकरता सुद्धा चांगल्या प्रकारची विवेकबुद्धी असावी लागते बरं। कोणाची निंदा नाही करण्याचं माझं तात्पर्य नाही, आणि ते करण्यासाठी तेवढ्या काही त्या गोष्टी महत्त्वाच्या पण नाही। आपण एखाद्या गोष्टीला महत्त्व दिलं की त्याचं वजन वाढत असतं, म्हणून फार कोणावर कमेंट करू नये। ते कमेंट करणंच त्या व्यक्तीच्या चरित्रावर अवलंबून असतं। आपण जर दखल घेतली एखाद्याची तर उगा एखाद्याचं वजन वाढतं आणि ते वाढवण्याकरता आपण हातभार लावू नये। काय करायचं कोणाची निंदा करून। पण एका घरी मी सहज गेलो प्रवासामध्ये, बरेच ग्रंथ टेबलावर होते, तिथं मी ते बघितलं, त्याच्यामध्ये काही नव्हतं। त्याच्यामध्ये बऱ्याचदा
स्वतःचं श्रेष्ठत्व प्रतिपादन करण्यासाठी अन्य कोणाची तरी निंदा केली जाते आणि अशी निंदा केली तर त्याला सत्शास्त्र असं म्हणत नाही. सत्शास्त्राचा निकष लावायचं ठरलं तर श्री निवृत्तीनाथांपासून निळोबरायांपर्यंत आणि या परंपरेला मान्य असणाऱ्या महापुरुषांनी तयार केलेल्या ग्रंथालाच सत्शास्त्र असं म्हणावं लागेल. दुसरं हे दुसरीकडे हे लक्षण लागूच होणार नाही. म्हणजे ज्याला सत्शास्त्राचं श्रवण करायला मिळालं आणि ज्याची संगती फार चांगली आहे त्याच्याच मनामध्ये एक चांगला विचार तयार होऊ शकतो की आतापर्यंत आपण अनंत जन्म भोगले पण अजूनही आपल्या दुःखाची आत्यंतिक निवृत्ती झाली नाही. मनाला हवं तसा आपल्याला परमानंद मिळाला नाही. प्रयत्न केले नाही असं नाही. आपण कर्माचरण केलं पण कर्माने स्वर्ग मिळू शकतो. स्वर्गामध्ये गेल्यानंतरसुद्धा पुण्य संपलं तर पुन्हा माघारी यावं लागतं. म्हणजे स्वर्गातल्या सुखाला सुद्धा क्षय आहे. तिथं गेल्यानंतर सुखामध्ये सुद्धा तरतम भाव आहे. स्वर्गाला जाणंसुद्धा श्रेयप्राप्तीचं लक्षण नाही. जर आपण उपासना केली तर लोकलोकांतराची प्राप्ती होते पण लोकलोकांतराच्या प्राप्तीचाही आपल्याला फायदा काय आहे? कारण ब्रह्मदेवाला सुद्धा मागं यावं लागतं. म्हणजे मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत पुनरावृत्ती कोणाचीही चुकत नाही आणि म्हणून त्या मार्गाने आपल्याला जायचं नाही. हा सुद्धा विचार मनामध्ये येण्याकरता फार मोठं पुण्यच असावं लागतं आणि ते सुद्धा शुद्ध जर पुण्य असेल तर हा विचार अंतःकरणामध्ये प्रगट होतो आणि म्हणून ज्याच्या मनामध्ये ही तळमळ लागलेली आहे आता मोक्षा वाचून आपल्याला दुसरं काहीच नको असा विचार ज्या अंतःकरणामध्ये आलेला आहे त्याला साधक असं म्हणतात. साधकाच्या ठिकाणी श्रद्धाही असावी, त्यानंतर साधनेत तो तत्पर असावा आणि त्याच्या मनावर इंद्रियावर सगळ्यावर त्याचा संयम असावा. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पराः संयतेंद्रियाः ज्ञानम लब्ध्वा पराम शांतिमचिरेणादि गच्छति. तर तो आपल्या स्वरूपाला प्राप्त होऊ शकतो. असा विचार ज्याच्या मनामध्ये आला त्याला साधक असं म्हणतात. लोकांनी आपल्याला साधक म्हणण्यापेक्षा साधकाची शास्त्रामध्ये जी लक्षणं आली ती जर आपल्या अंगी बांधली गेली असेल तरच आपण स्वतःला साधक म्हणावं. नाहीतर लोक साधकाला कधी महात्मा करून टाकतील काही सांगता येत नाही. चिरंजीव पद वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल मनती हरीचा अवतार आम्हा लागी झाला स्थिर असं लोकस्तुती आपली स्तवन करता आणि साधकाच्या पहिल्या पायरीवरही आपण नसतो तर आपल्याला असं वाटतं जणू काही जगाच्या उद्धाराचा ठेकाच मला मिळालेला आहे. ते आध्यात्मिक जीवनामध्ये बहुधा आपल्याला दुसऱ्याच्या उद्धाराची फार घाई झालेली असते. हो तुमचं कल्याण व्हावं याकरता मी तळमळ करतोय पण आपलं झालं का पहिल्यांदा हे पाहिलं पाहिजे ना. जे महापुरुषांचा असा आहे पापी लोकांचा दोषी लोकांचा उद्धार संतच करू शकतात. कारण त्यांच्या सान्निध्यात गेल्यानंतरही संत जीवनाला कोणताही कलंक लागत नाही. जसं कमळ पाण्यामध्ये राहतं पण त्याला पाण्याचा स्पर्श होत नाही तसं इतर लोकांचा उद्धार करण्याकरता संत जरी अवतीर्ण झाले तरी संतांना त्यामध्ये दोष लागत नाही. परंतु सामान्य साधकाने हा प्रयत्न करू नये. त्यांनी पहिल्यांदा स्वतःची काळजी करावी. म्हणजे का बरं? बऱ्याचदा जर आपण त्यांच्यात गेलो तर आपले अभंग विसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचा उद्धार नंतर पहिल्यांदा आपला उद्धार करावा. हा ज्याचा अंतरंगातला विचार आला त्याला म्हणतात साधक. आणि ही साधना करता करता जो सिद्ध भूमिकेला प्राप्त झाला स्थूल सूक्ष्म कारण या तीन देहाच्या संघातापासून सच्चिदानंद स्वरूप असणारा माझा आत्माच या जगताचा अधिष्ठान ब्रह्मरूपाने आहे असं ज्याला आपल्या आत्म्याचं ब्रह्मरूपाने किंवा ब्रह्माचा आत्मरूपाने निसंदेह संशय विपर्यरहित बोध प्राप्त झाला त्याला मुक्त असं म्हणतात. म्हणून अधिकारी जर कोण असेल शास्त्राचा तर पामर विषयी हे दोघं अधिकारी नाही. मुक्त महात्मा कौतुकाने चिंतन करेल तो त्याचा जीवनाचा विचार आहे. परंतु अध्यात्मशास्त्राचा विचार फक्त अंतरंगच अधिकारी आहे. तैसे अध्यात्मशास्त्री ये अंतरंगचे अधिकारी. बाकीचे लोक मग वाक्चातुर्याने सुखी होतील पण अंतरंग अधिकारी आहे. ज्ञानोबा त्याचा विचार या 6व्या अध्यायाच्या प्रारंभाला सांगून गेलेत बघा. जी ही आत्मबोधाची आवडी
केली स्वर्ग सुखाची कोरोंडी, ते वाचून येथीची गोडी, नेनती अनेक. किती मोठा त्याग आहे त्याचा. ज्याला आपल्या जीवनामध्ये फक्त आत्मज्ञान मिळवायचं आहे, आत्मज्ञाना वाचून इहलोकातला कोणता भोगही नको आणि स्वर्गलोकातला दिव्य भोगसुद्धा मला नको, अशी ज्याची भावना आहे. इथे तर माणूस साधकी जीवन जगताना लोकांची मानमान्यता, कीर्ती, पदप्रतिष्ठा, द्रव्याधिकांचा संग्रह हे करण्यासाठी प्रयत्न करत असेल तर अजून साधकाचं लक्षणही त्याच्या ठिकाणी बांधलं नाही. आणि बऱ्याचदा मनुष्याचा स्वतः भ्रम होतो की आपण अध्यात्माची साधना केल्यानंतर लोकांनी आपल्याला मानमान्यता दिली तर त्याला वाटतं हेच परमार्थाचं फळ आहे. म्हणजे स्वतःची तो वंचना प्रतारणा करतो. पण ज्याला मोक्षा वाचून दुसरी कोणती आस्था नाही, ज्ञानोबांनी लक्षण केले त्याचं, मग असा साधक प्रामाणिकपणाने प्रयत्न करतो आहे. परंतु त्याला ब्रह्मज्ञान होण्याच्या अगोदरच जर त्याचा देह पडला, आयुष्य संपलं किंवा काही कारणास्तव त्याचे प्रयत्न कमी पडले तर मग त्याची नेमकी काय अवस्था होईल? त्याचे अधोगती तर होणार नाही ना? असा भगवंताला प्रश्न संशयाच्या भूमिकेतून भक्तराज अर्जुनाने विचारला. माझ्या या संशयाचं निराकरण आपल्याशिवाय कोणीही करू शकत नाही. तो साधक निघाला, चांगल्या प्रकारच्या रस्त्याला लागलेला आहे. इंद्रिय ग्रामोने निघाला, आस्तीची या वाटा लागला, आत्मसिद्धीची या पुढेला नगरा यावया. म्हणजे संसारातून निघालेला आहे आणि परमात्म प्राप्तीपर्यंत त्याचा प्रवास सुरू झाला. पण प्रवास करता करता मध्यंतरी आयुष्याचा सूर्य मावळला. आता संसार बराच माग टाकलेला आहे आणि अजून काही परमात्मा दर्शन टप्प्यात आलेलं नाही. असा मध्यंतरी जो राहिला, कारण दोन्ही त्याला अंतरले. एकतर परमात्मा प्राप्ती झाली नाही म्हणजे आनंद प्राप्ती झाली नाही. ज्या आनंदाला देश काल वस्तूचा परिच्छेद लागत नाही अशा आनंदाची प्राप्ती लांबच राहिली. आणि ज्याच्यामध्ये आनंद प्राप्तीच नाही असा संसार त्याने माग टाकलेला आहे. मग असा मध्यंतरी अडकलेला सापडलेला साधक तो श्रद्धेच्या समाजामध्ये समुदायामध्ये बुडून गेला किंवा मृत्यूपंथाला प्राप्त झाला तर त्याला आता नेमकी कोणती गती होणार हा प्रश्न भक्तराज अर्जुनांचा नाहीच मुळामध्ये. कारण सारथ्य कर्म करणारा परमात्मा आहे, सगळ्या गती ज्याच्या ताब्यात आहे आणि तो परमात्मा भक्तराज अर्जुनाच्या ताब्यात आहे, स्वाधीन आहे. आज तो स्वाधीन आहे. सारथ्य कर्म पार्थाचे करीत असे. पण एखाद्या साधकीय भूमिकेतून हा प्रश्न विचारला, अर्थात हा प्रश्न आपलाच आहे. म्हणजे भक्तराज अर्जुनाच्या निमित्ताने प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जणू काही आपलाच प्रश्न भक्तराज अर्जुनजी देवाला विचारतात. आणि हा संशय पूर्णतया निराकरण करण्यासाठी तुमच्या वाचून जगतामध्ये दुसरा कोणीही नाही. ते एक प्रमाण आहे बघा ज्ञानोबरायांचं. इंद्र, चंद्र, देव, ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी छेदितेना, हे प्रमाण. आणि इथे आलेला 39व्या क्रमांकाचा श्लोक एकच अर्थ आहे त्याचा. एतन्मे संशयम कृष्ण छेतुमर्हस्य शेषतः त्वदन्य संशयस्यास्य छेत्ता न ह्युपपद्यते. माझ्या या संशयाचं परिपूर्ण निराकरण करण्याचं सामर्थ्य दुसरं तुमच्या वाचून कोणाकडे नाही. त्वद अन्यः न, तुमच्यापेक्षा अन्य कोणी नाही. म्हणजे इंद्र नाही, चंद्र नाही, ब्रह्मादी देव करुणी कोणीसुद्धा या संशयाचं निराकरण करू शकतच नाही. म्हणून एक साधक असा आहे. गुरुवारी डॉक्टर बाबा एक वाक्यपाठामध्ये सांगत असतात, हे परमार्थ मार्गाचं कथन कसं आहे म्हणे. उपनिषदामध्ये पण याचा विचार आला ना. क्षुरस्य धारा निशिता दुरत्तया दुर्गम पतस्तत् कवयो वदंती. काही काही श्लोक लोक वजनामध्ये म्हणतात बरं, कीर्तन प्रवचनामध्ये, पण काही काही पद सोडून देतात आणि ते श्लोक ऐकलं की असं वाटतं इतक्या आत्मविश्वासाने म्हणतात. त्यांचं चुकीचं असतं पण विश्वास फार असतो. आणि असं वाटतं आपलं तर काही चुकत नाही ना, फक्त संत थोडी चांगली घेतली पाहिजे. दुर्गम पतस्तत् कवयो वदंती, नाभ्यानी लावलेला वस्तार्याची धार असावी आणि त्या वस्तार्याच्या धारेवरून अनवाणी पायाने चालायचं आहे. हे चालणं जसं कठीण आहे तसं परमार्थ पथिक मार्गावर चालणंसुद्धा कठीण आहे. म्हणून क्षुरस्य धारा निशिता दुरत्तया दुर्गम पतस्तत् कवयो वदंती.
बाबा यामध्ये हिंदी वाक्य सांगत असतात, अनोखा रास्ता अनमिला साजन. म्हणजे रस्ता हा माहिती नाही आहे, याच्यामध्ये काय अडचणी येतात, आणि ज्या परमात्म्याला मिळायचं तो अजून मिळाला नाही. म्हणजे अनोखा रास्ता अनमिला साजन, पण तरीसुद्धा चालता येतं श्रद्धा असेल तर. म्हणून अयतीही श्रद्धयोपेतो, श्रद्धेने संपन्न आहे, पण त्याला पाहिजे तेवढे प्रयत्न त्याच्याकडून घडत नाही. मग आता त्याला नेमकी कोणती गती होते? ऐसा दोहला अंतरला काजी, जो श्रद्धेच्या समाजी, बुडाला तया होजी कवन गती. या साधकाचं नेमकं काय होईल? समाजामध्ये तर आपण कायम उपेक्षेचे विषय असतो, आणि खरं समाजाने आपली उपेक्षाच केली पाहिजे. समाजाने जर आपली मानमान्यता वाढवली तर बऱ्याचदा आपण बहिर्मुख होतो आणि आपल्याला अंतर्मुख होण्याकरता संधी मिळत नाही. म्हणून समाजाने केलेला अपमान, जीवनामध्ये आलेली प्रतिकूलता, आपली झालेली अपकीर्ती, हे ठेसा लागल्या पाहिजे आपल्याला. ह्या जर लागल्या तर आपल्याला अंतर्मुख होता येतं, पण सद्विचार असेल तर. नाहीतर जर सद्विचार नसेल तर माणसं अंतर्मुख न होता दावा घेतात, तो विचार महत्त्वाचा नाही. म्हणून प्रतिकूलता आली तर ती अंतर्मुख विचाराला महत्त्वाची असते. म्हणून त्याला नेमकी काय गती प्राप्त होणार आहे, हा सगळा विचार आपला आहे. म्हणून उपेक्षा समाजाने केली पाहिजे आपली. समाजाची मान्यता फार महत्त्वाची नाही. असा जो कोणी असेल अंतरला, संसारही नाही देवना संसार तुका दोहीकडे, हे तुकोबारांचं नाही आहे प्रमाण, तुकोबारांच्या मुखातलं आहे, साधका करत आहे. हे प्रमाण आपल्यासाठी आहे. एकीकडे देवही मिळाला नाही आणि दुसरीकडे संसारही सोडलेला आहे. अशा साधकाचा हा विचार आहे. वास्तविक तो काही साधक फार म्हणजे कनिष्ठही असा नाही अर्थ घ्यायचा, कारण ज्या अर्थी संसार त्याने त्यागलेला आहे तर त्यागाकरता सुद्धा त्याचा मोठाच अधिकार आहे ना. फक्त जीवनाचा सूर्य मावळण्याच्या अगोदर त्याला भगवत दर्शन नाही झालं. रामकृष्ण परमहंस एका शिळेवर बसायचे, एका मोठ्या पाषाणावर, आणि आज मला भगवती देवी मा का काली मा आज मला दर्शन का देत नाही म्हणून रडायचे. सूर्य मावळला, आज माझा दिवस व्यर्थ गेला असं म्हणून दररोज रडायचे. तर त्यांच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूमुळे ज्या शिळेवर बसायचे त्या शिळेवर शेवाळ तयार झालं होतं. किती मोठ्या प्रमाणामध्ये अश्रू गाळले असेल की आजही काली मा मला भेटली नाही. हा विचार साधकाचा आहे की सूर्य मावळला आहे माझा आयुष्याचा, आणि तो कधी मावळणार हे काही सांगता येणार नाही. म्हणून आयुष्य खातो काळ सावधान, काही प्रमाण आपल्या जीवनामध्ये कायम असाल. एक भर्तृहरीच्या नीतिशतकातलं एक उदाहरण आहे की मनुष्याने परमार्थ कधी कसा करावा. जोपर्यंत इंद्रियामध्ये पाटव्य आहे, जोपर्यंत आपल्याला आरोग्याचं साह्य आहे, तोपर्यंतच मनुष्याने प्रयत्न करावा. नाहीतर म्हणे अग्नी जेव्हा घराला लागला तेव्हा विहीर खणण्याला प्रारंभ केला तर काय उपयोग आहे. नाही म्हणे ज्ञानोबाला म्हणतात बघा तसा, म्हणजे विहीर खणायची आहे, खोदण्याचं काम करायचं, आणि अग्नी लावला तर तेव्हा त्याचा उपयोग होणार नाही. कूप खननम व्यर्थ आहे. तसं अगोदरच जोपर्यंत पाटव्य आहे, तारुण्याचं बळ आहे, तोपर्यंतच साधना करावी. अशी एखाद्याने केली आहे साधकाने, पण त्याचं आयुष्य भानू मावळला, मग काय गती होणार? भगवंताने अर्जुनाला आश्वासन दिलं त्याची सद्गतीच होणार, इतराप्रमाणे तो अधोगतीला जाणार नाही. व्यवहारामध्ये गतीच्या आणि अधोगतीची संकल्पना फार वेगळी आहे बरं. एखादा परमार्थ पथिक असणारा साधक असतो, आयुष्यभर परमार्थ करतो, आणि त्याचा बिचाऱ्याचा अपघाती मृत्यू होतो, किंवा मग त्याला अमावस्याला मरण येतं. तर बाकीचे चर्चा करणारे लोक म्हणतात बघा ना, आयुष्यभर देवदेव केला पण शेवटी मरण कसं आलं, म्हणजे खेद करतात. आणि एखादा असा असतो महाभयानक, शास्त्रामध्ये आलेलं एकही पाप सोडलेलं नसतं, जणू काही त्याचा अवतार म्हणजे ते पापाचरण करण्यासाठी झालेला असतो, आणि तो एकादशीला मरतो. पण लोक म्हणतात बघा ना, आयुष्यभर चांगला वागला पण मरण किती चांगलं आलं, कर्म चुकणार नसतं. ते एकादशी नामोशरण नसतं ते ठरलेलं, ते कर्माच्या गतीवर अवलंबून असतं. नाहीतर कर्मशास्त्राला महत्त्व येणार नाही ना. केले कर्म झाले त्याचे भोग आले, याला महत्त्व राहणार नाही. एवढं मात्र होऊ शकतं की एखादा आयुष्यभर चुकीचा वागला आणि अंतिम काळामध्ये देवाचं नाव मुखात आलं, मग मात्र गती बरं त्याला. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही,
मग आता अंतकाळामध्ये नाव आलं आणि आयुष्यभर तर पाप केलं तर देवाचं नाव अंती काळामध्ये मुखामध्ये येण्याकरता फार मोठं पुण्य असावं लागतं. भले त्याने या जन्मात ते केलं नसेल पण मागच्या जन्मात केलेलं असेल म्हणूनच नाव आलं. जयाचे वाचे पुढा भोजे अखंड नाम नाचत असे माझे, जे जन्म सहस्री ओळगी जे एक वेळ यावया. हजारो जन्माची साधना केली तर एकदा नावमुखामध्ये येतं आणि ज्या अर्थी ते एकदा अंतिम काळामध्ये आलं याचा अर्थ या जीवनात नाही पण मागच्या अनंत जन्मात त्याने पुण्य केलं असेल. भगवंताची ही दया आहे त्यामध्ये. अंतकालेच मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरम यप्रयाति समद्भावम याते नास्त्यत्र संशयाः. पण असा दुर्मिळ असतो, विरळा पावे, विरळा असतो. लोकमान्यतेला महत्त्व नाही, संत मान्यता शास्त्रमान्यता याला महत्त्व आहे. असा कोण असेल तर त्याची काय गती होते. भगवान आश्वासन देतात, हे पार्थ. श्री भगवान वाच पार्थ न एव इह न अमूत्र विनाशः तस्य विद्यते न हि कल्याणकृत कश्चित दुर्गतिम तात गच्छति. हे पार्थ न एव इह विनाशः. इह म्हणजे या लोकामध्ये, त्याचा इह लोकामध्ये नाश होत नाही. का होत नाही बरं? कारण इह लोकात तो परमार्थ करतो आहे ना. मग जो परमार्थ करतो, साधना संपन्न जीवन जगतो, त्याचा इह लोकामध्ये नाश कसा होईल? इह लोकात नाश होत नाही. पुन्हा अमूत्र म्हणजे परलोकामध्ये विनाशः तस्य न विद्यते. परस्मिन लोके परलोकामध्ये म्हणजे आगामी जन्मामध्ये सुद्धा त्याच्या साधनेचा नाश होत नाही. एक आश्वासक वाक्य असं आहे, जर समजा कल्पना करा आपण शाळा शिकलो, अगदी आता जुन्या काळामध्ये बालवाडी असायची, अंगणवाडी, अंगण हेच वाडी म्हणून अंगणवाडी, लांब जायचंच नाही त्याचं. मग आता त्याच्यानंतर तो पहिल्या वर्गामध्ये यायचा. आता तर एवढी सुधारणा झाली आहे, अंगणवाडीच्या अगोदर 2-3 वर्ग आहे म्हणतात. काही नाही, म्हणजे आईवडिलांनाच घेऊन जावं लागतं, त्यांनाच आणावं लागतं, मुलं फक्त तर राहतात सवय लागावी म्हणून. असं काय असेल तो भाग वेगळा आहे. पण आपण समजा शाळा शिकलो आणि या जीवनामध्ये 9वीच्या वर्गामध्ये आपण पास झालो, 10वीच्या वर्गामध्ये जाण्याच्या अगोदर आपल्याला मरण आलं, येऊ नये कोणाला आलं, पण भविष्य काळात पुन्हा जन्म झाला तर त्याला पुन्हा पहिल्या वर्गापासून प्रवेश घ्यावा लागतो. म्हणजे व्यवहारामध्ये असं आहे. परमार्थामध्ये तसं नाही. परमार्थामध्ये या जीवनामध्ये तुम्ही 9वीपर्यंत पास झाला तर आगामी जन्मामध्ये सरळ 10वीमध्ये प्रवेश मिळतो. म्हणजे केलेली साधना ही वाया जात नाही. म्हणून वर्गामध्ये पुढं गेलं पाहिजे. अध्यात्माच्या वर्गामध्ये पुढे गेलो की ती साधना पुन्हा आपल्याला जशीच तशी प्राप्त होते. हा विचार पुढच्या श्लोकामध्ये येणार आहे. म्हणून हे पार्थ, त्याने इहलोकामध्ये केलेली साधना नष्ट होत नाही आणि परलोकामध्ये सुद्धा त्याचा नाश होत नाही. कारण का? कल्याणकृत, तो कल्याण कर्म करणारा आहे. म्हणजे धर्माचं आचरण करणारा, परमार्थाचं आचरण करणारा किंवा मोक्ष मार्गाचा तो पथिक आहे. म्हणून तस्य दुर्गतिम हे तात न गच्छति. तात म्हणजेच काय? तात तनोती आत्मानं पुत्ररूपेण. तनोती तनुविस्तारे, क्रियापद आला आहे, विस्तार आला म्हणतात तनोती, त्याचा विस्तार करणं. वडील मुलाच्या रूपाने स्वतःच्या वंशाचा विस्तार करतात म्हणून त्यांना तत म्हणतात. आणि त्यांच्यापासून मुलगा निर्माण झाला म्हणून मुलाला तात म्हणतात. कारण मुलगा हा विस्तार करतो प्रपंचाचा, वंशाचा. तसा शिष्यसुद्धा विस्तारच करतो की नाही? गुरूंपासून प्राप्त झालेल्या ज्ञानाचा विस्तार करणारा शिष्य आहे. म्हणून अर्जुनांकरता शब्द आला हे तात, म्हणजे पुत्रच आहे. शिष्यसुद्धा एक प्रकारे गुरूंचा पुत्रच आहे. त्या आपण म्हणतो निवृत्तीनाथ सुते शब्द आला आहे की नाही? असा केले निवृत्तीनाथ सुते देशिकार लेणे, असा ज्ञानोबाने शब्द वापरला पुढे 18व्या अध्यायामध्ये. म्हणून जसा पुत्र वडिलांचा विस्तार आहे तसा शिष्यसुद्धा गुरूंच्या विद्यावंशाचा विस्तार. म्हणून हे तात दुर्गतीम न गच्छति, तो दुर्गतीला जात नाही. यावर काल आपण एका ओवीचा विचार केला होता. पुढे बघा. तव श्रीकृष्ण म्हणती पार्था जया मोक्ष सुखी आस्था
तया मोक्षा वाचून अन्यथा गती आहे गा. गा म्हणजे अरे अर्जुना, हे पार्था, श्रीकृष्ण म्हणती, जो लक्ष्मीच्या किंवा ब्रह्मविद्येच्या संपत्तीने संपन्न आहे म्हणून त्यांना श्रीकृष्ण म्हणतात. आणि जे भक्ताला अधोगतीपासून पापापासून स्वतःकडे खेचून घेतात, दुसरीकडे जाऊ देत नाही, जो आकर्षण करतो त्याला कृष्ण असं म्हणतात. शब्द विनाकारण नाही आलेला इथं. म्हणजे भक्तराज अर्जुनाच्या मनात भाव आहे की असा एखादा साधक परमार्थ मार्गाची साधना करतो आणि जर तो अधोगतीकडे चालला तर भगवान म्हणतात तसं नाही होणार, त्याला अधोगतीपासून मी आपल्याकडे खेचून घेणार. तव श्रीकृष्ण म्हणते पार्था, पृथापुत्र असल्यामुळे अर्जुनाला पार्थ असं म्हणतात. जया मोक्ष सुखी आस्था. आस्था म्हणजे पराकोटीची आवड म्हणतात त्याला. त्याची आवड कोणती आहे? इह लोकातल्या सुखाची आवड नाही, स्वर्गातल्या दिव्य भोगाची सुद्धा आवड नाही, किंवा सत्य लोकातली सुद्धा त्याला आवड नाही. भागवतामध्ये विचार आला, न पारमेष्ठ्यम न महेंद्रधिष्ण्यम न सार्वभौमम न रसाधिपत्यम न योगसिद्धिर पुनर्भवम वा मय्यर्पितात्मच्छती मेच्छती मद्विनान्यत. त्याला परमेष्ठी पद, सार्वभौम राज्य, पाताळातलं आधिपत्य किंवा स्वर्गातलं सुख यापैकी कोणतीसुद्धा अपेक्षा नाही. जीवनातलं साध्य ठरलं आहे की दुःखाची आत्यंतिक निवृत्ती करायची, परमानंदाची प्राप्ती करायची, आणि ती फक्त जीवब्रह्मैक्य ज्ञानानेच होते, बाकी दुसऱ्या कोणत्या उपायाने होत नाही. नाहीतर प्रत्येक शास्त्रकारांची ज्ञानाची व्याख्या वेगळी आहे. सांख्याचा विचार आहे प्रकृती आणि पुरुषाचा विवेक केला की त्याला ज्ञान म्हणतात, किंवा न्यायशास्त्रामध्ये सप्तपदार्थांचं ज्ञान यालाच ते ज्ञान म्हणतात, आणि त्याने सुद्धा मोक्ष मिळतो असं त्यांचं म्हणणं आहे. पण मोक्ष फक्त वेदामध्ये प्रतिपादन केलेल्या जीवब्रह्मैक्य ज्ञानानेच होतो, दुसरा त्याला उपाय नाही. आणि या उपायाने मोक्ष मिळतो. मोक्ष मिळाला की नस पुनरावर्तते, नस पुनरावर्तते, त्याला पुन्हा जन्माला यावं लागतच नाही. अशा मोक्ष सुखामध्ये ज्याची पराकोटीची आवड असेल तर भगवान म्हणतात तया म्हणजे त्या साधकाला मोक्षा वाचून अन्यथा, मोक्ष सोडून इतर कोणती गती आहे का? दुसरी कोणती गती आहे का? नाही. मोक्ष हीच त्याची गती आहे. फक्त एवढंच आहे की त्याचा आयुष्याचा सूर्य मावळल्यामुळे त्याला मोक्ष नावाची गती आता नाही, तर ती भविष्य काळामध्ये आहे. भविष्य काळामध्ये. मग आता भविष्य काळामध्ये किती जन्म घ्यावा लागेल त्याला आगामी प्रतिबंध म्हणतात. प्रारब्धामध्ये जेवढे जन्म असेल तेवढे घ्यावे लागतील. आता या साधकाला फक्त एकच जन्म घ्यावा लागतो. बरं, एकच जन्म म्हणजे याचा आगामी प्रतिबंध एका जन्माचा आहे. भरतांचा 3 जन्माचा आहे. एखाद्या साधकाला 10 जन्म घ्यावे लागू शकतात. त्याला अडचण काय आहे ते आपण नारदांचं उदाहरण पाहत असतो की नाही. नारदजी रस्त्याने चालले, 2 भक्त देवाचं नामस्मरण करत होते. एक बसला होता वडाच्या झाडाखाली, दुसरा चिंचेच्या झाडाखाली बसला. आणि मग ते नारदजींना ते दोघं म्हणाले, तुम्ही चालले देवाकडे, तर देव आम्हाला दर्शन कधी देणार? फक्त देवाचा आम्हाला निरोप सांगा तेवढा. नारदजी देवाकडे वैकुंठामध्ये गेले. आता नारदजींना जायला वेळ लागत नाही, आणि तशी वेळ कमी होते पाठाची, त्यामुळे लवकरच गेले. नारदाने सांगितलं, प्रभो, मृत्यू लोकामध्ये 2 भक्त तुमचं नामस्मरण करतात, तुम्ही त्यांना कधी दर्शन देणार? भगवंताने पाहिलं, सांगितलं, नारदजी, ते दोघं ज्या झाडाखाली बसले आहे त्या झाडाला जेवढी पानं असतील तेवढी त्यांना जन्म घ्यावे लागतील. नारदजी मृत्यू लोकामध्ये आले, आणि जो वडाच्या झाडाखाली बसला होता त्याला सांगितलं, भल्या माणसा, हे भक्ता, तुला वडाच्या झाडाला जेवढी पानं आहेत ना तेवढे जन्म घ्यावे लागतील. त्याने माळ दिली सोडून बाकी बाजूला, आणि पानं मोजायला सुरुवात केली, किती पानं आहे. आणि एवढे जन्म घेतल्यानंतर मला भगवंताचं दर्शन होणार, आणि आताच मी संसार सोडलेला आहे, एवढे जन्म आणखीन घ्यायचे, त्यापेक्षा सोडलेलं बरं. गेला निघून. नारदजी म्हटले, याला निरोप सांगितला तर याने आराधना सोडली. आता जो चिंचेच्या झाडाखाली बसला आहे त्याला जर देवाचा निरोप सांगावा तर तो बहुतेक कानाने सुद्धा ऐकणार नाही. कदाचित तो माझ्यावर रागवेल, पण सांगणं आपलं काम आहे ना. तो काम म्हणे माझं धाडीले निरोपा, आपलं काम आहे.
मग नारदजी थोडे घाबरत घाबरत त्याच्याकडे गेले. सांगितलं, देवाने तुला निरोप सांगितला म्हणे का, या चिंचेच्या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढे तुला जन्म घ्यावे लागतील. त्याने ते पानच मोजले नाही. एवढे का होईना जन्माच्या नंतर मला भगवान परमात्मा दर्शन द्या. आनंदाने बेभान होऊन नाचू लागला. त्याचं नाचणं सुरू असताना परमात्मा वैकुंठातून प्रगट झाले. नारदजी म्हणले, वा, देवाने तर आपल्या तोंडावर पाडलं. आत्ता सांगितलं होतं एवढे जन्म घ्यावे लागतील आणि भगवान प्रगट झाले. देवा तुम्ही खोटं बोलले ना. भगवान म्हणाले, नाही खोटं नाही बोललो मी त्या भक्ताची अंतकरणाची भूमिका पाहिली तर मला असं वाटलं की याचं अंतकरण दर्शन देण्यासाठी योग्य व्हावं लागेल आणि ती योग्यता येण्यासाठी याला एवढे जन्म घ्यावे लागतील. पण नारदजी, तुमच्या वचनावर त्याचा विश्वास, संताची ये पायी हा माझा विश्वास, एवढा त्याचा विश्वास आणि एवढा आनंदाने तो नाचू लागला. त्या श्रद्धेमुळं त्याचं अंतकरण आताच तयार झालं. त्याची योग्यता असल्यामुळे मला त्याला दर्शन द्यावं लागलं. भाव ज्याचे गाठी त्याचे लाभ उठाउठी. ज्याच्या अंतकरणामध्ये पराकोटीचा भाव असेल, उठाउठी म्हणजे लवकरात लवकर, लगेच, त्वरित, आत्ताच्या आत्ता त्याला लाभ होतो. देवदर्शनाचा लाभ आहे. तया मोक्षा वाचून अन्यथा गती आहे का? दुसरी कोणती गती आहे का अर्जुना? अर्जुना, त्याला दुसरी कोणती गती नाही. मोक्ष हीच त्याच्याकरता गती ठरलेली आहे. पण मग देवा, आता त्याचा देह पडला ना, मग त्याला मोक्ष कधी मिळणार? भगवान म्हणतात त्याला आगामी जन्मामध्ये मोक्ष मिळणार, पुढच्या जन्मामध्ये. मग आता हे पुढच्या जन्मामध्ये जन्म घ्यायचा असेल तर घ्यायला काय अडचण आहे का? काहीच अडचण नाही. आपल्याला या देहामध्ये असताना असं वाटतं की हे नेमकं सगळं सोडायचं कसं, कारण हे कमवलेलं फार कष्टाने असतं ना, म्हणून हे सोडताना आपल्याला त्रास वाटतो. पण जसं या देहामध्ये येत असताना आपण मागे कोणत्या तरी देहात होतोच की नाही, मग जसं आपण ते सोडलं आणि इथलं सगळं आपण पकडलं, ते सोडताना आपल्याला कष्ट झालेच असतील की नाही. तिथंही आपलं मन कोणत्या तरी वासरामध्ये गुंतलं असेलच ना, कशामध्ये का होईना. पण ते जसं सहज आपण सोडलं आणि या देहामध्ये आलो, तसं इथलंही सगळं सोडायचं आहे आणि आगामी एका देहामध्ये जायचं आहे. एवढं जरी आपल्याला सकाळी दररोज आठवलं तर बऱ्याच गोष्टी आपल्या सहज सुटते की हे आपल्याला सोडायचं आहे. जसं आपण मागे कधी ना कधी सोडायचं, यामध्ये रडायचं काय बरं? कारण आपण सोबत काय आणलं नव्हतं ना. आपण काय आणलं आहे? पंचमहाभूताने आपल्याला देह दिला, म्हणजे देहसुद्धा देवाने दिला. देवे दिला देह, दिले इंद्रिय हात पाय कान, जेणे हा जीव दिला दान. सगळं दानात मिळालेलं आहे आपल्याला. आपण काहीच कमवलेलं नाही. उलट इथं आल्यानंतर आपण देवाच्या सृष्टीतलं गोळा केलं आहे आणि माणसाला वाटतं ते सगळं माझं आहे. मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद, हे माझं ते माझं ते माझं, दुसऱ्याचं सुद्धा हे गोळा केलं आहे आपण. आणि म्हणून आपल्याला सोडताना कष्ट होतात. इथं आपलं काही नाही, आपण फक्त मुक्कामी आलेलो आहे. पक्षापासून शिकलं पाहिजे. हे पक्षी अंगणी उतर तिथे का गुंतून या राहती. एक ज्याच्यावर फक्त कीर्तन नाही करायचं. तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी, वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी, उठून गेला शरण एका जनार्दन, ऐसे असता भय कवन. अनासक्त राहायला काही भीती नाही बघा. जेवढं कष्टाने गोळा करतो ना, म्हणून ते सोडण्याकरताही कष्ट होतात. मुक्त असताना मनुष्याला थोडी दान देण्याची सवय लागली पाहिजे, म्हणजे थोडी आसक्ती कमी कमी होत जाते. म्हणून तर आपल्याकडे दररोज दान दिलं पाहिजे. मनुष्याने दानात ध्येन कर्म भीही, एकही दिवस आपला व्यर्थ घालू नये. अध्ययन, दान आणि सत्कर्म हे करत राहिले पाहिजे, म्हणजे आसक्ती कमी कमी होत जाते. पण त्यालाही सोडावं लागतं. हा देह सुटला की त्याला आगामी जन्म साधकाला घ्यावा लागतो. ज्ञानोबा भगवान म्हणतात, परे ये तुले हेची एक घडे, जे माझारी विसावावे पडे, तेही पर्यायसेने सुरवाडे, जो देवा नाही. माझारी म्हणजे काय? मध्यंतरी. मोक्ष आणि तो साधक यांच्या मध्यभागामध्ये असा अर्थ घ्यायचा. कारण जर मोक्ष प्राप्त झाला तर मोक्षाशी हा एक रूपच होणार आहे. अजून त्याला मोक्ष नाही मिळाला, पण आयुष्याचा सूर्य मावळला तर मोक्षामध्ये आणि त्याच्यामध्ये जे काही अंतर आहे, जो कालावधी आहे,
त्या कालावधीमध्ये त्याला विश्रांती घ्यावी लागते. म्हणून परी येतुले, येतुले म्हणजे एवढं, हेची एक घडे, एवढीच एक घटना घडते, एकच घडते बरं. म्हणजे त्याचा जन्म फक्त एकच होतो, बाकी त्याचे अनंत जन्म आता होत नाही, कारण तो चाललेला चांगल्या प्रकारे आहे. येतुले हेची एक घडे, काय घडतं, एक घटना अशी घडते, माझारी म्हणजे मध्यंतरी, विसावावे पडे, विसावा म्हणजे विश्रांती, आणि त्याला विश्रांती घ्यावी लागते. विश्रांती म्हणजे झोप नाही बरं. मोक्षाकरता योग्य असणारा जन्म येण्यासाठी त्याला काही काल प्रतीक्षा करावी लागते. आणि यातला बारकावा असा आहे, मोक्ष मिळण्यासाठी त्याला पुन्हा मृत्यूलोकातच यावं लागतं. याचा अर्थ असा आहे, मृत्यूलोकाशिवाय मोक्षप्राप्ती इतर लोकांमध्ये होतच नाही. म्हणून जे मृत्यूलोकामध्ये आले ते खूप भाग्यवान आहे. स्वर्गात मोक्ष मिळत नाही, मिळाला असता तर स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा, नारायण नामे हो जीवनमुक्त, असे ते म्हणलेच नसते. याचा अर्थ तिथं मोक्ष मिळत नाही. सत्यलोकामध्ये सुद्धा ब्रह्मदेवाच्या बरोबर सगळे काही मुक्त होत नाही, पण मुक्त होण्यासाठी पुन्हा मृत्यूलोकातच यावं लागतं. मग जर पुन्हा मोक्ष मिळवण्यासाठी पुन्हा जर यायचं असेल तर पुन्हा येण्यापेक्षा आताच चांगला प्रयत्न केलेला बरा आहे ना. जसे 100 रुपये द्यायचेच आहे ना, मग ते मिरच्या खाण्यापेक्षा, कांदे खाण्यापेक्षा, जोड्याचे फटके खाण्यापेक्षा आताच देऊन ते टाकलेले बरे की नाही. तसं मोक्षाकरता आताच प्रामाणिक प्रयत्न केलेला बरा. माझारी विसावावे पडे, ऐसैसी या परी, जन्माचा कांटाळा धरी, म्हणे आता ते मी न करी जेणे ऐसे होय. साधकाला कंटाळा येतो पुन्हा पुन्हा जन्माला येण्याचा, पण हा साधक मात्र अल्प प्रयत्न करणार आहे. ज्ञानी पुरुष मात्र सावध राहतो, आता ते मी करणार नाही की ज्यामुळे मला पुन्हा जन्माला यावं लागेल. तो असा प्रयत्न करतो, आता पुन्हा यावंच लागणार नाही. पुढं ती नयो या निघाले पैजा जेथ. माझारी विसावावे पडे, मध्यंतरी विश्रांती घ्यावी लागते, पण ती विश्रांती इतकी चांगली आहे, तेही परी, तेही म्हणजे तीही विश्रांती अशी, ऐसेनी सुरवाडे, आशा सुखाने, सुरवाड म्हणजे सुख, आशा सुखाने त्याला विश्रांती मिळते. असा विसावा त्याला मिळतो की जो विसावा देवा नाही, देवांना सुद्धा तो विसावा मिळत नाही. हे 100 यज्ञ केले ना, तर 100 यज्ञ केल्यानंतर इंद्रपद मिळतं, किंवा जर पुण्य केलं तर मग स्वर्गामध्ये जायला मिळतं. आता आपल्याला ते लिहावं लागतं उपचार म्हणून, स्वर्गवासी वगैरे प्रत्येकी छापावं लागतं की नाही. आता एवढं सोपं आहे का वैकुंठवासी होणं? त्या आध्यात्मिक लोकांच्या समोर लिहिलं तर चालतं, कारण ते वैकुंठाला जाणं यामध्ये शंकाच नाही, कारण ते भगवंताची आराधना केली. पण व्यवहारामध्ये म्हणावं लागतं कैलासवासी, वैकुंठवासी, स्वर्गीय असं म्हणावं लागतं. गुरुवारी राहू द्या ते. आणि वाक्य कसं असं, कळविण्यात अत्यंत दुःख होत आहे. आता दुःख काय व्हायला पाहिजे? जर इथल्या दुःखापेक्षा स्वर्गामध्ये आनंद आहे, त्यापेक्षा आनंद कैलासात जास्त आहे, आणि त्यापेक्षा वैकुंठात जास्त आहे. मग जर समजा आपला नातेवाईक स्वर्गात, कैलासात, वैकुंठात गेला, त्याच्या आनंदाने आपण आनंदी व्हायला पाहिजे की नाही? पण आनंदी होत नाही आपण, म्हणजे आपल्याला सुद्धा असं वाटतं ते दुःखात इथं राहिले पाहिजे. उलट असं लिहायला पाहिजे, कळविण्यात अत्यानंद होतो आहे की आमचे नातेवाईक स्वर्गीय झाले. आता मृत्यूलोकात असं म्हणता येत नाही, एवढं वाक्य कट करून टाकू नका बरं. तेही ऐसेनी परी सुरवाडे, जो देवा नाही, असा त्याला सुखाचा विसावा मिळतो की 100 यज्ञ करून इंद्राला सुद्धा तो मिळत नाही. का मिळत नाही बरं? कारण इंद्राला भीती आहे. इंद्राला 100 यज्ञ जरी केले तर पुण्य संपल्यानंतर माघारी यायचं म्हणून त्याला भीती आहे. पण देवाला सुख कुठं आहे? तिथं गेल्यानंतर राक्षस आक्रमण करतात, म्हणजे ती एक भीती आहे. आणि तिथं गेल्यानंतर सुद्धा शेजारच्या देवाला दुसऱ्या देवाचा मोठेपणा सहन होत नाही. म्हणजे क्षय, अतिशय आणि भय ठरलेला आहे. पण या साधकाला तसं नाही, हा स्वर्गात मात्र राहू शकतो. पण असा विसावा मिळतो त्याला की जो देवाच्या स्वप्नातसुद्धा मिळत नाही. देवाला यज्ञ करावे लागतात 100, तेव्हा त्यांना स्वर्गात जाता येतं. इथे मात्र याला यज्ञ न करता
स्वर्ग मिळतो, केला प्रयत्न मोक्षासाठी आणि मिळाला काय? स्वर्ग. तुम्ही असं मला स्वर्ग कसा काय मिळाला? स्वर्ग त्याला बक्षीस म्हणून मिळालेला आहे. स्वर्गाची त्याला इच्छा नाही. स्वर्गात गेलं की त्यालाही पुन्हा दुःख होत आहे. ऐसेनी सुरवाडे जो देवा नाही. भगवान ज्ञानोबा म्हणतात, एरवी या साधकाला ही विश्रांती घ्यावी लागलीच नसते, पण काय करावं, तेवढा त्याचा प्रवासाचा वेग नव्हता म्हणून त्याला स्वर्गात जावं लागलं. एरवी अभ्यासाचा उचलता, पाऊली जरी चालता, तरी दिवसा आधी ठाकता सोहम सिद्धी ते. परी ती तुला वेग नव्हेची, म्हणून विसावा तरी निकाची. पाठी, पाठी म्हणजे नंतर, मोक्ष तव तैसाची ठेविला असे. आणि या ओव्या म्हणी मानसी असेल तर साधकाने आपल्या साधकीय जीवनामध्ये कधी नाराज होऊ नये. प्रयत्न आता प्रामाणिकपणाने करीतच राहावा. पण जर प्रामाणिक प्रयत्न करून यश आलंच नाही या जीवनामध्ये, तरी घाबरण्याचं काही कारण नाही. कारण पाठी म्हणजे नंतर. नंतर म्हणजे कधी? स्वर्गातून आल्यानंतर. तो साधक इथून स्वर्गात जातो, स्वर्गातून मृत्यूलोकात येतो, आणि मृत्यूलोकात आल्यानंतर पाठी म्हणजे नंतर मोक्ष तर त्याला तसाच ठेवलेला आहे. तसा म्हणजे जणू काही त्याच्या नावावर तो जमा झालेला आहे. 12व्या अध्यायामध्ये ओवी बघा अशी, अर्जुना हा ठाव वरी, जो सोहम भाव सरोभरी, तो द्वैताच्या पहिलं तेरी निगो सरला, तैसा उपशमची भागा, जयासी आला पैगा. पुढे जो मोक्षाची या अंगा लिहिला असे. ते ताळेबंद असतं की नाही, त्याला इंग्रजीमध्ये बॅलन्स शीट म्हणतात. ते एकीकडे जमा आणि दुसरीकडे खर्च, तर त्याला वाणिज्य भाषेमध्ये डेबिट आणि क्रेडिट असं म्हणतात. आम्हाला शाळेत होतं म्हणून आठवतं ते. एकीकडे जमा आणि खर्च असतो. हा, ॲसेट आणि लायबिलिटीज असं त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात. जमा आणि खर्च, ताळेबंद म्हणतो आपण मराठीमध्ये. हे बँकेत पाहायला मिळतं आपल्याला. किंवा एखाद्या संस्थेचा अहवाल असतो, त्या अहवालामध्ये असतं आणि ते जुळलं पाहिजे, टॅली आलं पाहिजे त्याच्यामध्ये. ते जमा, त्याला ताळेबंद म्हणतात. तर त्याच्यामध्ये जमा आणि खर्च लिहिलेला असतो. तसं या जगतामध्ये ताळेबंद आहे अध्यात्मामध्ये. एक आहे बंधनाचा, दुसरा आहे मोक्षाचा. एक आहे बद्धतेचा बाजू, दुसरी आहे मोक्षाची बाजू. तर हा साधक मोक्षाची अंगा लिहिला असे, त्याचं नाव मोक्षाच्या बाजू लिहिलं असतं, म्हणजे त्याला मोक्ष मिळतो. आणि म्हणे आमची नावं शोधावी लागतील नेमके कुठं आहे म्हणून. जो मोक्षाची अंगा लिहिला असे म्हणून पाठी मोक्ष तव तैसाची ठेविला असे. एरवी अभ्यासाचा उचलता, पाऊली जरी चालता. एरवी दुसऱ्या बाजूने विचार केला. एका बाजूने विचार काय झाला की त्याला विश्रांती घ्यावी लागते. असा विसावा मिळतो की जो देवाला पुण्य करून सुद्धा मिळत नाही. परंतु दुसऱ्या बाजूने विचार केला तर याच जीवनामध्ये अभ्यासाचा उचलता पाऊली, अभ्यासाच्या उचलत्या पावलाने चालला असता. म्हणजे काय? त्याने जर साधना वेगामध्ये केली असती, साधनेमध्ये आळस टाळला असता, प्रमाद केला नसता, उत्साहाने, धैर्याने, चिकाटीने आणि जिद्दीने जर तो साधनेच्या अभ्यासाच्या, वारंवार केला जाणारा अभ्यास म्हणतात त्याला, त्या अभ्यासाच्या पावलाने जर चालला असता, तर ज्ञानोबा म्हणता दिवसाआधी, दिवस कोणता घ्यायचा? आयुष्य नावाचा दिवस. आणि हा दिवस मावळण्याच्या आधी म्हणजे काय? मरण्याच्या अगोदरच सोहम सिद्धी ते ठाकता. सोहम शब्दाचा अर्थ होतो सह म्हणजे तो, अहम म्हणजे मी. तो परमात्मा मीच आहे आणि त्याच्या प्राप्तीला म्हणतात सिद्धी, त्याला म्हणतात सोहम सिद्धी. आणि मराठी भाषेमध्ये द्वितीयचे प्रत्यय असतात ना, स ला ते, स ला ना ते असे प्रत्यय असतात बघा. इतकं व्याकरण महत्त्वाचे बरं ज्ञानेश्वरीसाठी सुद्धा. म्हणजे सोहम सिद्धी ते म्हणजे सोहम सिद्धीला त्याने गवसणी घातली असते. तो परमात्मा मीच आहे असं त्याला परब्रह्माचं ऐक्य झालं असतं. याला जीव ब्रह्म ऐक्य म्हणतात. जीव परमात्मा दोन्ही बैसले एकासनी, जयाची हृदय भुवनी विराजती. असं सोहम सिद्धीला म्हणजे तो परमात्मा मीच आहे या प्राप्तीला त्याने ठाकता.
ठाकलं असतं म्हणजे प्राप्त केलं असतं. कधी? दिवस मावळण्याच्या अगोदर. याला प्रयत्न पराकोटीचे लागतात बघा. फक्त वेगवान प्रयत्न असेल ना तर लवकरात लवकर प्राप्ती होते. गुरुवर्य डॉक्टर बाबासाहेब महाराजांचे एक वाक्य सांगत असतात, मनुष्याचं सच्चिदानंद ब्रह्म हे स्वरूप आहे आणि आपल्या स्वरूपाच्या प्राप्तीसाठी आपल्याला विलंब लागत नाही. उलट एखादं फूल कुस्करायला सुद्धा जेवढा वेळ लागतो त्यापेक्षा कमी वेळामध्ये आपल्याला आपली प्राप्ती होऊ शकते. फक्त प्रतिबंध जास्त असल्यामुळे उशीर लागतो, नाहीतर वेळ लागत नाही. आपल्या घरामध्ये जायचं असेल तर काय वेळ लागतो आपल्याला? दुसऱ्याच्या घरामध्ये विचारावं लागतं, मी आत येऊ का? किंवा त्यावरची एखादी ती बेल वाजवावी लागते. पण आपल्या घरामध्ये जायला काही वेळ लागत नाही, फक्त तयारी तेवढी लागते. त्या खटवंगरायाला फक्त 1च तास उरला होता. 1 तास उरला, पण वेगात प्रयत्न केला की नाही. 7 दिवस परीक्षित राजाला उरले होते, पण 7च दिवसामध्ये भगवत दर्शनच करून घेतलं. 6 महिन्यामध्ये ध्रुव बाळांनी प्राप्ती करून घेतली. म्हणून अभ्यासाचा उचलता. एखादी व्यक्ती म्हणे नाही नाही आम्ही परमार्थ निवांत करू, ध्रुव बाळा नाही का 6 महिन्यात. अरे ते ध्रुव बाळ होते. आपला अख्खं आयुष्य गेलं तरी ध्रुव बाळाचे संत घ्यावं लागून ध्रुव शब्दाचे सुद्धा आपल्याला 6 महिन्यात प्रयत्न काय होता त्यांचा. परीक्षित राजाने 7 दिवसामध्ये करून घेतली प्राप्ती आणि 1च तास उरला होता कुणाला? खटवांगरायाला. पण वेग होता अभ्यासाचा. जे चालणे वेगावत जाई तो वेग बैसावयाची होय, तैसा कर्मातिशय आहे नैष्कर्म्या लागी. अत्यधिक प्रमाणामध्ये आपण न चुकता औषध घेतलं तर आपल्याला आरोग्य प्राप्त होतं. चांगल्या वेगाने आपण चाललो तर आपल्याला बसण्याकरता जागा मिळते. माऊलीच्या सोहळ्यामध्ये बरेच नवे आलेले जे लोक असतात ना, नवीन, ते दिंडीमध्ये क्रमांकाने चालतात. पण जे अनुभवी असतात त्यांना ठेपा म्हणतात त्यांना ठेपे माहिती असतात. ते दिंडी देतात सोडून आणि आपल्या अगोदर जाऊन पोचतात. ते अनुभवी असतात, ते एकटे जात नाही, नवीन आलेल्याला शिष्य करतात, त्यालाही घेऊन जातात बघा. मग आता त्याचं एकच अर्थाने घ्या बरं का. हे जे चालणे वेगावतच आहे, त्याचं चालणं ते वेगाने चालणं असतं. ते कशासाठी? पुढं जाऊन त्याला मुक्कामाला बसायचं असतं. हे जसं आहे तसं परमार्थाची साधना वेगाने केली तर त्याला भगवत प्राप्ती होते आणि आयुष्य मावळण्याच्या अगोदरच तो मुक्त होतो. त्याचं आयुष्य शिल्लक राहतं, त्याला जीवन मुक्त म्हणतात. एरवी अभ्यासाचा उचलता पाऊली जरी चालता तरी दिवसा आधी ठाकता सोहम सिद्धीते. काही विद्यार्थी असतात ना, ते परीक्षा येण्याच्या अगोदर त्यांचा अभ्यास सगळा झालेला असतो बघा. परीक्षा जवळ आली ना तर ते फार झालं तर एखाद्या जुन्या झालेल्या प्रश्नपत्रिका सोडवतात. त्यांचा अभ्यास अगोदरच तयार असतो. आणि काही विद्यार्थी असे सुद्धा असतात जे उद्या पेपर असेल तर आज रात्री त्या विषयाच्या पुस्तकाचा अभ्यास करतात. काय उत्तम अधिकारी असं नाही, तयारी अगोदर लागते बरं. एरवी अभ्यासाचा उचलता पाहुली जरी चालता तरी दिवसा आधी ठाकता सोहम सिद्धीते परी, परंतु ते तुला वेग नव्हेची. परंतु या साधकाकडून तेवढा वेग नव्हता. कशाचा? श्रद्धेचा होता, पण अभ्यासाचा तेवढा वेग नव्हता की ज्या वेगाने या जीवनामध्ये आपल्याला भगवत साक्षात्कार झाला पाहिजे होता. ते तुला वेग नव्हेची म्हणून विसावा तरी निकाची. जर त्याचा तेवढा वेग असता तर त्याला विसावा घ्यायची गरजच पडली नसते ना. स्वर्गामध्ये जायचं आणि विश्रांती घ्यायची एवढी त्याला अपेक्षा नव्हती. त्याला आताच मोक्ष मिळाला असता, परंतु तेवढा वेग त्याच्याकडे नव्हता. म्हणून या कारणामुळे विसावा तरी निकाची. निका म्हणजे खरा विसावा त्याला घ्यावा लागतो. आणि ती विश्रांती घेतली स्वर्गामध्ये जाऊन की पाठी म्हणजे नंतर म्हणजे कधी? स्वर्गातून तो योग्य कुळामध्ये मृत्यूलोकात जन्माला आला की त्या कुळामध्ये मनुष्यदेह मिळाल्याबरोबर मोक्ष हा त्याच्याकरता राखूनच ठेवलेला आहे. आता मोक्ष त्याच्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. पण अंतर पडलं की नाही? अंतर पडलंच की नाही? मोक्ष मिळण्यासाठी जर वेगवान प्रयत्न केले असते तर तो आताच मुक्त झाला असता. पण इथला देह सोडायचा, स्वर्गात जायचं. स्वर्गामध्ये गेल्यानंतर त्याला कंटाळा येतो
आणि स्वर्गाचं आयुष्य मृत्यूलोकापेक्षा मोठं आहे. मग त्याला तिथं विलंब सहन करावा लागतो. आणि तो विलंब सहन केल्यानंतर जेव्हा पुन्हा जन्म घ्यायचा, जन्म घेतल्यानंतर पुन्हा योग्य क्षण यावा लागतो आणि मग त्याला थोडासा वेळ लागतो. पण या साधकाची अधोगती मात्र होत नाही. पाठी मोक्ष तव तैसाची, तैसाची म्हणजे तसाच मोक्ष हा त्याच्या वाट्याला ठेवलेलाच आहे. मग आता त्याला जी विश्रांती घ्यावी लागते ती विश्रांती तो घेतो कुठं, कशा प्रकारे घेतो, त्या विश्रांतीला गेल्यानंतर त्याला आनंद होतो का दुःख होतं, तर हा विचार पुढे येणार आहे. ते चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.